शुभ सकाळ मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये। तर मी वैशाली, आपल्या वैशाली गोळेसर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज सकाळी मस्तपैकी स्वयंपाकाची तयारी चालू होती। छान अशी मस्त कारल्याची भाजी, पोळ्या, एका बाजूला शेंगदाण्याचं मस्त झिरकं आणि दुसऱ्या बाजूला मिरचीचे वडे करत होते। कारण आज निघायचं होतं देवीला ओटी भरण करण्यासाठी मम्मीन त्यांच्यासोबत। कारण मम्मीन त्यांचं कुलदैवत हे बिजासनी माता आहे। तर मग मम्मीन त्यांनी आम्हालाही बोलवलेलं होतं सोबत जाण्यासाठी। मग आणि मुलांनाही सुट्ट्या होत्या, तर मग सोबतच निघालेलो होतो। जवळजवळ तीन ठिकाणी आम्हाला ओटी भरण करायचं होतं। ओटी भरण का करायचं आहे तर मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे। तर मस्तपैकी शेंगदाण्याचं झिरकं मी टाकलेलं होतं। छान असा कढीपत्ता, जिरे, मोहरी वगैरे टाकून तडका देऊन छान शेंगदाण्याचं झिरकं खूप मस्त लागतं। भाजीलाही काही नव्हतं, ऑप्शन पण दुसरा नव्हता, मस्त झिरकं बनवलेलं होतं आणि उपवासही सोडायचा होता, त्याच्यामुळे मग हेच बनवलेलं होतं। छान अगदी मस्त झिरकं बनवलेलं होतं। आणि त्याच्यानंतर मग झिरकं वगैरे घरी सगळा काही स्वयंपाक वगैरे बनवून ठेवला। आणि आज ताईला पण काही काम नव्हतं, मग ताई, मी आणि आमची मुलं एवढ्यांना पण घेऊन आम्ही निघणार होतो। म्हणजे वडील पण आले ते घेण्यासाठी, मग तिकडंच जायचं होतं। आता घराची वास्तुशांती आहे, लवकरात लवकर श्रावण महिन्यामध्ये धरलेली आहे तारीख। मग देवींचं ओटी भरण करायचं होतं, कारण सगळ्यात आधी आपण देवांनाच आमंत्रण देतो, हे तुम्हालाही माहिती आहे। श्रावणमध्ये खूप छान अशी पूजा पण केली जाते आणि ती लाभदायक पण ठरते। तर मग तारीख वगैरे ठरवलेली आहे, तर मग पुढचे ब्लॉग पण तुम्हाला दाखवणार आहेत। छान अशा मस्त कुरकुरीत असे मिरचीचे भजे तळून घेतलेले होते सोबत घेऊन जाण्यासाठी। आणि पूर्णतः स्वयंपाक होता मम्मी त्यांच्याकडे, त्याच्यामुळे बाकीचं काही मी घेतलेलं नव्हतं, फक्त मिरचीचे भजे आणि पोळ्या वगैरे सोबत घेतलेल्या होत्या घरच्यांसाठी सगळ्यांसाठी। मग स्वयंपाक वगैरे बनवून ठेवलं, तर साधे भजे वगैरे तळून ठेवले मस्तपैकी कुरकुरीत असे भजे, आणि झिरकं वगैरे घरीच मी तयार करून ठेवलेलं होतं। तर त्यानंतर मग आता आवरून वगैरे निघालेलो होतो। माझी वडील आले ते घेण्यासाठी, तर मुलांना घेऊन आम्ही देखील आलेलो होतो। आणि मम्मी त्यांची देखील लगबग चालू होती, पुरणाचे नैवेद्य वगैरे, सार, भात, पोळ्या, भजे, जेवढं काय आपण नैवेद्याकरता करतो आणि घरी पण बनवलेलं होतं। आणि जेवण करण्यासाठी पण सोबत घेऊन जाण्यासाठी सगळा काही स्वयंपाक बनवलेला होता। मी गेले तर त्यांचे नैवेद्य वगैरे चालू होते, बाकीचं सगळं काही आता आटोपलेलं होतं, निघायचाच टाईम झालेला होता। मस्त आवरलेलं आहे। आता सगळेजण पिकअपमध्ये बसले आणि आता दिंडोरीला चाललो आहे। त्यांची कुलदैवत आहे मम्मी त्यांची, तर ओटी भरण करायचं, नैवेद्य पण दाखवायचे, नैवेद्यांची तयारी झालेली आहे। तर चला, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। सगळ्यात पहिला स्टॉप म्हणजे वज्रेश्वरी देवी मंदिराचा। तर तिथे दरवर्षीप्रमाणे म्हणजे आखाडामध्ये करतोच, पण आता वास्तुशांती आहे मग प्रथमतः आईंना मान दिलेला होता। तिने आईंना छान अशा साड्या घेतलेल्या होत्या, आईंना देखील साडी घेतलेली होती। आईचं मस्त ओटी भरण वगैरे केलं, नानाने छान असे मस्त हार देखील आणलेले होते देवींना। देवींचं रूप बघू शकता, अगदी सुंदर आणि मस्त दिसत होत्या, आणि त्यांना पण सोबत आमचे यायचं होतं। वहिनींनी देवींसाठी ह्या मस्त अशा नवीन साड्या आलेल्या आहेत, त्या मस्त अशा छान साड्या घेतलेल्या होत्या, ब्लाऊजला डिझाईन वगैरे। तर नैवेद्य वगैरे घरून करून आणलेले होते, ते देखील देवींना दाखवले छान प्रकारे। देवींना म्हणजे आता श्रावण महिन्यामध्ये साड्या नेसवणार आहे। आईंची देखील ओटी वगैरे भरली आम्ही सगळ्यांनी पण, कारण त्यांनाही आमच्यासोबत यायचं होतं, त्यांचीही कुलदैवत तेच आहे आईंची। तर मग वहिनींनी पण त्यांची खणा नारळाने आईंना जी साडी घेतली त्यातलीच साडी घेतली, आईंना पण मस्त अशी साडी घेतलेली होती। आणि ओटी भरण वगैरे केलं, आपल्या पद्धतीने जेवढं काही आपल्याला जमतं आपण तेवढं देवांचं करतो, कारण जेवढं काही करतो तेवढं कमीच पडतं। पण सगळ्यात आधी आपला गृहप्रवेश होतो, तो गृहप्रवेशाच्या आधी देवांनाच आमंत्रण दिलं जातं, म्हणजे घरामध्ये छान प्रकारे देवांचाच वास असतो। सगळ्यात आधी मम्मीने त्यांनी स्वतःला कपडे वगैरे काहीच घेतलेलं नव्हतं, सगळ्यात आधी देवींना मान दिला, आईंना साड्या वगैरे घेतल्या। अजून 2 ठिकाणी छान असं ओटी भरण पण होणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। ताईने आम्ही सगळ्यांनी मस्त असं हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं, आलेलं आहे मस्तपैकी छान दर्शन झालं। आखाड म्हटल्यानंतर गर्दी पण भरपूर राहते, आणि मम्मी त्यांचं ठरलेलं होतं की आता वास्तुशांती राहील लवकरात लवकर मग आजच्या दिवशी इथे पण ओटी भरण केलं। ताई आम्ही सगळे काय आलेलो आहे, आणि मम्मी ते मध्ये ओटी भरण करताय। देवींसाठी साड्या वगैरे आणलेल्या होत्या, कारण वास्तुशांती आता लवकरात लवकर राहील मग आखाडाच्या महिन्यातच सगळं काही करून घेतलं। आता दिंडोरीच्या देवीला पण जायचं, कारण त्यांची कुलस्वामिनी आहे। मग मस्त इथलं देवपूजा वगैरे करून झालेली त्यांची, आणि त्यांनाही सोबत यायचं आहे, कारण त्यांची पण कुलदैवत तेच आहे। तर मग आता सगळेजण सोबत जाणार आहे। मस्तपैकी पुरणाचे नैवेद्य करून आणलेले, पुरणपोळीची जे पुरण असतं त्याची आरती पण करायची आहे आम्हाला दिंडोरीला। या आधी पण तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलेलं असणार, आता व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। मस्त छान वाटतंय सकाळी सकाळी असं दर्शन, आणि सगळेजण आता मध्ये दर्शन वगैरे करताय। माझं दर्शन झालेलं आहे,
आणि देवींसाठी ना साड्या आणल्या होत्या, छान साड्या वगैरे मस्तपैकी आईंना नेसवून देतील. कारण आता आखाडाचा महिना म्हटल्यानंतर नैवेद्य वगैरे आणि देवींचं ओटी भरण, सगळ्यात महत्त्वाचं कुलस्वामिनीचं, त्यासोबत मम्मीने इथे पण केला. आणि सातियासरा देवी, वज्रेश्वरी, कालिका, रेणुका हे तिन्ही देवींचं करत असते. तर मम्मीने काकूने दोघी मिळते केलं. आणि आता दिंडोरीला पण जायचं, ताई आणि आम्ही सोबतच आलेलो आहे आणि दर्शनासाठी आज चाललो आहे. मुलांना पण आज सुट्टी घेतली शाळेतून. आता पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली होती. आम्ही चाललो होतो दिंडोरीला मम्मीने त्यांचं जे काही कुलस्वामिनी आहे विंध्यवासिनी माता, तिकडे चाललेलो होतो. मस्तपैकी गप्पा वगैरे करत छान अशा मस्तपैकी गाडीमध्ये एकत्र असे सगळेजणी चाललेले होते. सगळे आम्ही बायका होतो, मम्मी, काकू, मी, ताई, त्याच्यानंतर काकांची मुलगी, सगळे काही मुलं आणि आईन त्या सगळ्या काय होत्या. तर बघू शकता आवार किती सुंदर आणि मस्त आहे. या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलं असणार हे दिंडोरीचं हे आईचं देवस्थान खूप मस्त आणि छान आहे. मम्मीने त्यांनी हार वगैरे जे काही आणलेले होते, ओटी भरण्याचं सामान, त्यानंतर देवींना नैवेद्य, पुरणाची आरती वगैरे करायची आहे, ती पण तुम्हाला दाखवणार आहे. तर मम्मीने त्यांनी सगळं काय आणलेलं होतं. तिघींनी पण असे छान छान नैवेद्य बनवून आणलेले होते. आता आलेलो आहे आम्ही विंध्यवासिनी माता मंदिरामध्ये आणि सगळेजण आता खाली उतरत आहे. मस्तपैकी दर्शन करते. या आधी पण तुम्हाला दाखवले, आत्ता पण दाखवते. चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि असं मोठं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. इकडच्या बाजूला, दुसऱ्या पुढच्या बाजूला आहे ना असं छान मस्त देवांचं म्हणजे देवी आहे, तिथे 2 देवी आहे. ते बाजूला ना म्हणजे 2 इंदासिनी माता म्हणतात त्यांना, MP च्या बाउंड्रीवर आहे. आणि काशी क्षेत्र तिकडे पण आहे मंदिर. बघू शकता इकडे मस्त असं मंदिर आहे. ओटी भरण आणि नारळ वगैरे घेते, कारण मम्मी त्यांनी ना सगळ्यांनी साड्या वगैरे आणलेले, कारण त्यांची कुलदैवत आहे म्हणून घेतलेले आणि नारळ घेतले. कारण आता आखाडाचा महिना म्हटल्यानंतर मग देवांना मस्तपैकी नारळ वगैरे घेतले फोडण्यासाठी. आणि नाना, मम्मी ते सगळे काही पुढं गेलेले. 2 नंबरच्या ताईला यायचं होतं, पण मग तिची मुली आजार आहे, मग ती नाही आली. विंध्यवासिनी देवीचं मंदिरच इतकं घनदाट जंगलामध्ये आहे आणि पूर्ण बाजूने अरण्य, असं जंगलासारखं वाटतं, अगदी खोलवर असं. आणि वरती एकदम मध्यान्हाच्या ठिकाणी ना देवीचं मंदिर आहे, खूप मस्त आणि एकांताच्या ठिकाणी शांततापूर्वक खूप छान असं मंदिर आहे. बाजूनी पूर्ण मस्त असं. तर कुलदैवत आहे मम्मी त्यांचं हे. तर MP च्या बाउंड्रीवर काशी क्षेत्री तिथे सुद्धा हे मंदिर आहे आणि ते पण मंदिर अशाच अरण्याच्या ठिकाणी आहेत. तर बघू शकता तिघींनी नैवेद्य आणलेले होते. मग सगळ्यांनी ना छान प्रकारे नैवेद्याचं ताट वगैरे तयार करून घेतलं. मेथीच्या भाजीशिवाय ना नैवेद्य अपुरे असतात. तर बघू शकता काकूने छान मस्त पुरणाचं ताट थापून घेतलेलं होतं. आणि आता जे काही पुजारी आलेले होते ना त्यांनी देखील मस्त हार वगैरे घालून दिले. तर आजच्या दिवशीचा दिवस इतका सुंदर आणि इतका मस्त गेला की एक प्रकारे ना मन समाधान होतं आईच्या चरणी आल्याच्या नंतर ना, दर्शन घेतल्याच्या नंतर. तर हा आखाडातला माझा व्हिडिओ आहे, मला टाकण्यास थोडा टाईम झाला. खूप छान असं मंदिर मस्त सजवलेलं होतं आणि नेहमीप्रमाणे अशाच देवी नटलेल्या असतात, खूप छान अशा दिसत होत्या. दोघीही देवींना मम्मी त्यांनी छान मस्त साड्या वगैरे आणलेल्या होत्या, कारण हे कुलदैवत आहे आणि जे काय आपलं श्रद्धारूपी आपण जिथे जातो त्यांनाही ओटी भरण वगैरे करत असते. तर बघू शकता मस्तपैकी घरून जे काही नैवेद्य आणलेले तिथे भरून वगैरे घेतले. आणि मग काकू पण एका बाजूला ना वातींची तयारी करत होती, कारण आरती करायची होती म्हणून. आणि दुसऱ्या बाजूला ना वहिनींचं चालू होतं ओटी भरणाचं. मस्त त्याच्यावर आपले जे काही धान्य वगैरे आणलेलं असतं, मदन म्हणतो त्यांना आपण, ते आणि नारळ वगैरे ठेवून. तर अशा प्रकारे ना आजची देवीची मस्तपैकी असं ओटी भरण वगैरे झालं. तर त्यानंतर ना मग पुजारी जे होते ना त्यांनी देखील बाहेर एक असा कलश वगैरे मांडलेला होता, कारण आखाड महिन्यामध्ये ना ही कलश पूजा केली जाते. तिथे पण खूप छान छान असे कार्यक्रम केले जातात. चैत्र पौर्णिमा किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक जे काही वेळेस नवरात्रीमध्ये खूप छान छान उत्सव साजरे केले जातात. छान असे मस्त फोटो क्लिक केले ताईने, आम्ही सगळ्यांनी. ताईला कधी टाईम भेटत नाही, पण ह्यावेळेस आम्ही दोघी सोबत आलेलो होतो. तर मस्त असे फोटो वगैरे काढले. त्यानंतर ना मग सगळ्यांनी आरती वगैरे घेतली जोडीने. छान अशी आरती वगैरे झालेली आहे.
तोडी तोडी भोपाळा आंबे तुझवा तिथे ना खूप छान असं कुंकू वगैरे मिळतं आणि देवीचे जे पावलं असतात ना हळदी कुंकवाचे ते पण घेतले मंदिरामध्ये, म्हणजे आपल्या नवीन घरामध्ये ठेवण्यासाठी. त्यानंतर शंकर महादेवांचं मस्त दर्शनही केलं. आजूबाजूच्या आवारात ना खूप छान छान मंदिर पण आहे. आणि त्यानंतर मग जो काही आपल्याला पुरणाचा प्रसाद होता ना, आपण जो काही नैवेद्य वगैरे आणलेला होता आणि जी आरती केली ना, तो प्रसाद रूपी आम्ही आता सेवन करत होतो सगळेजणं. तर सगळ्यांनाच आवडतो हा प्रसाद, खूप छान लागतो असा खमंग तुपामध्ये भाजलेला. तर प्रसाद घेतल्याच्या नंतर ना मग वहिनीने सगळ्यांना वाढून दिलं, कारण घरून खूप छान छान मस्त मेनू आणले होते. भजे, कुरडई, पापडी, सार, भात, पुरणपोळी, साध्या पोळ्या, मिरचीचे भजे, असा काही मस्त असा मंदिराच्या बाहेर असा जेवणाचा मेनू होता. सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. जेवण झाल्याच्या नंतर ना सगळे आता काही गाडीत बसलेले होते आणि आता निघालेलं होतं घरच्या प्रवासाला. तर घरच्या प्रवासाला नव्हे तर सायंकाळ झाली ती जाताना करता. आणि त्यानंतर मग सातीआसरा मंदिरामध्ये देखील जायचं होतं. आपली सिन्नरचं आडव्या फाटा येथे सातीआसराचं मंदिर आहे ना, तिथे जायचं होतं आता. तर बघू शकता बाहेरचं वातावरण कसं आहे, मस्त देवीचं ठिकाण. तर निघालेलं होतं आता घरी, मस्त गप्पा वगैरे करत छान असा मस्त दिवस गेला. तर सगळेजण गाडीमध्ये छान बसलेले होते आणि दिवसभरामध्ये ना आज संपूर्ण असे देवींचे दर्शन, देवींचं ओटीभरण. आता पुन्हा जो स्टॉप होता ना तो आपला सातीआसरा देवी मंदिराचा, तिथे तर इतके सारे नैवेद्य आलेले होते. आखाड महिना म्हटल्यानंतर ना प्रत्येक ठिकाणी नैवेद्य वगैरे दाखवलेच जातात. तर छान असं मंदिर, तिथे पण मस्तपैकी नैवेद्य वगैरे भरून घेतले आणि मस्तपैकी नैवेद्य वगैरे दाखवल्याच्या नंतर ना आईंचं पण ओटीभरण वगैरे करून घेतलं. आणि खूप सारी गर्दी होती ना म्हणून आरती वगैरे काही करता आली नाही. संध्याकाळचा टाईम होता, घरी पण जायचं होतं आम्हाला आता. त्याच्यामुळे मग वहिनीने आणि काकूने तर यांनी पण इथे ओटीभरण वगैरे देऊन टाकलं आहे ना. आमचे श्रद्धास्थान आहे म्हणून इथे पण ओटीभरण आम्ही नेहमी करत असतो. तर आता चला वास्तुशांतीचे लवकरात लवकर व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच व्हिडिओ नवीन छान छान ब्लॉग बघण्यासाठी ना चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटूया अशाच एका छान नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्या ताईंना जय माता दी, बाय बाय.